तर कालच्या दिवशी मी खूप खुश होते, कारण आई आणि वडील दोघंही आल्यावर कोणालाही खुशी होती, तशी मलाही झालती. तर आम्ही सगळेजण मिळून गेलतो सोलापूरचे जे ग्रामदैवत आहे श्री सिद्धेश्वर महाराज मंदिर, तर इथं गेलो होतो. तर ह्या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की हे संपूर्ण मंदिर ना पाण्यावरती आहे आणि बाजूनं पूर्ण सिद्धेश्वर तलाव आहे. तर मंदिराच्या एंट्रन्सला आधी आपल्याला असे छानपैकी पाय वगैरे धुवून आतमध्ये जावं लागतं. तर ही आहे मंदिराची एंट्री, आणि एंट्री केल्याबरोबर इथं तुम्हाला भरपूर सारे मंदिर आहेत छोटे छोटे. गणपती बाप्पाचं आहे, परत नागदेवताचं आहे, परत वेगवेगळे ज्योतिर्लिंग इथं स्थापित केलेले आहेत. तर मी मम्मी पप्पा तिघांनीही छान असं दर्शन केलं. आणि आता हे जे आहे इथं मेन मंदिरात आपली एंट्री होत आहे. तर आधी इकडे तुम्हाला ना दर सोमवारी, आता सोमवार तर नव्हता, सोमवार निघून गेलता, तर सोमवारी ना खूप छान डेकोरेशन केलं जातं आणि ते बऱ्याच दिवस राहतं श्रावण चालू असल्यामुळे. आणि इथं छान असं नागदेवताचं दर्शन झालेलं आहे. पिंपळाचं आणि लिंबाचं झाड आहे. आई म्हणत होती लक्ष्मीनारायणाचा जोडा असतो हे, तर या मंदिरामध्ये आहे. त्यानंतर नारळ फोडायची अशी इथं काही सिस्टीम आहे. आणि हे मेन मंदिर आहे जिथं की सिद्धेश्वर महाराजांची मेन मूर्ती किंवा मंदिर आहे हे. आणि बघू शकता तुम्ही सगळीकडं इकडं पाणी आणि पाऊस पडल्यामुळे होतं खूप जास्त आहे, तर अलाउड नव्हतं, पण जेवढं होतं तेवढं मी तुम्हाला देवाचं दर्शन करून दिलेलं आहे. आणि त्यानंतर आम्ही सगळेजण छानपैकी नमस्कार केला. आणि ही एकदम मोफत आहे बरं का गाडी, जे वयोवृद्ध असतात त्यांच्यासाठी. आणि इथं वेगवेगळे ज्योतिर्लिंग आहेत जे की वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, तर इथेच तुम्हाला सगळं दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि या साखळींची मजा अशी की ही साखळी जर बरोबर अशी बसली तर तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होते, तर हे असं म्हणतात. तर इकडं मी आणि सोहम दोघंही करत होतं. त्यानंतर ना बाहेर हा जो मार्ग आहे बाहेर येण्याचा आहे. आणि वरती आकाशामध्ये तुम्ही बघू शकता एवढे पक्षी येतात ना या मंदिराभोवती. आणि हे काहीतरी नवीन ह्या वर्षी केलेलं आहे, दरवर्षी नसतं हे. काहीतरी प्रसादाचं वगैरे आहे, तुम्ही तिथं पैसे देऊन घेऊ शकता. आणि पक्षी तर बघायचं कामच नव्हतं. त्यानंतर भरपूर असे स्टेशनरीचे आणि असे हे कानातले गळ्यातले कशाचे भरपूर असे स्टॉल लागले होते. आणि एक प्रकारची जत्राच भरल्या जाते, तशी जत्रा भरते इथं जानेवारी महिन्यामध्ये, तेही दाखवेल. आणि घरी जाता जाता छान असा ऊसाचा रस पिला. आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. मग आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया अशाच छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.